कोकण, जिथे माणसाने निसर्गाला देव मानलं आणि मातीशी इमान राखलं, त्यामुळेच कोकणात एक वेगळाच आपलेपणा जाणवतो. पण आता हीच ओळख पुसली जाईल अशी भीती निर्माण झाली. अचानक रिलायन्स, अदानी आणि एनटीपी सारख्या बड्या कंपन्यांना कोकण का आठवलं? कारण त्यांना आपले 25,400 मेगावॅटचे महाकाय अणुऊर्जा प्रकल्प उभे करण्यासाठी हवी आहे कोकणची मोकळी जागा आणि अणुभट्ट्या थंड करण्यासाठी समुद्राचे कोट्यावधी लिटरचे फुकट पाणी. पण ह्या विकासाच्या नावाखाली कोकण जे गमवेल याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. अणुभट्ट्यातून समुद्रात सोडल्या जाणाऱ्या उकळत्या पाण्यामुळे समुद्रातील लाखो रुपयांची मासळी कायमची तडफडून मरेल. तर या प्रकल्पाच्या प्रचंड उष्णतेमुळे आणि वाफेमुळे जगाला भुरळ घालणारा आपला लाडका हापूस आंबा आणि काजूच्या बागा कायमच्या करपून जातील. म्हणूनच हा लढा पैशांसाठी नाहीये, तर कोकणच्या अस्तित्वासाठी आहे. आपल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या मातीला वाळवंट होण्यापासून वाचवण्यासाठी देवगडच्या मिठमुंबरीत हजारो शेतकरी आणि मच्छीमारांनी थेट समुद्रात जलसमाधी आंदोलन केलं. तर ही गोष्ट फक्त एका गावाची किंवा प्रकल्पाची नाहीये, तर निसर्गाविरुद्ध विनाशाची आहे. कोकणकर या नात्याने मला मुंबई पुण्यामध्ये राहणाऱ्या आणि जगाच्या पाठीवर कुठेही राहणाऱ्या कोकणी बांधवांना एवढं सांगावेसे वाटते की जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही राहा, पण ह्या लढ्यात आपल्या देवगडच्या बांधवांना तुम्ही सपोर्ट करा. जे कोणी युट्यूबर्स अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध दर्शवणारे व्हिडिओज बनवत आहेत त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करा, जेणेकरून प्रशासनाने कोकणकरांच्या एकजुटीची धास्ती घेतली पाहिजे आणि असे घातक प्रकल्प कोकणात आणण्याचा प्रयत्न सोडला पाहिजे. तर मित्रांनो, माझा या लढ्यात देवगडच्या बांधवांना पाठिंबा आहे. तर तुमचा देखील त्यांना पाठिंबा आहे का? तुमचे रोखठोक मत नक्कीच कळवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसह.